समृद्धी महामार्गावर रात्री झालेल्या भीषण अपघाताची बातमी समजताच निरगुडसर तालुका आंबेगाव येथील गावावर शोककळा पसरली आहे। निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात इंग्रजी विषय शिकवणारे शिक्षक कैलास गंगावणे वय 48, त्यांची पत्नी कांचन गंगावणे वय 38, मुलगी सई गंगावणे वय 20 या तिघांचाही या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी पहाटे समजली। नागपूरहून पुण्याच्या दिशेने गंगावणे कुटुंब प्रवासासाठी विदर्भ ट्रॅव्हल्स बसने निघाले होते। गंगावणे कुटुंबियाच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता। त्याला महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय परतीच्या दिशेने निघाले होते। त्याच वेळेस त्यांच्यावर काळाने घाला घातला। सई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थिनी, तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता। तर गंगावणे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून निरगुडसर तालुका आंबेगाव येथे वास्तव्यास होते। अचानक घडलेल्या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे। यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे। बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, यातील 8 प्रवासी सुखरूप बाहेर पडले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला। ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती। त्यावेळी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली। धार्मिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक, प्रशासकीय, जिथे बातमी तिथे आम्ही। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा फक्त आपला आवाज। हा तुमची साथ आमची।